नमस्कार. मुंबईमध्ये 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी बाळासाहेब भवन कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करून आज या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. घाटकोपर पूर्वेतील कामराजनगर येथे शिवसेना विभाग क्रमांक 10 माजी नगरसेवक व शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम यांनी ओम साई गणेश देसारे सहकारी गृहनिर्माण संस्था अध्यक्ष परमेश्वर कदम यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त श्री सत्यनारायणची महापूजा सदिच्छा भेट दिली व सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला पुढील मान्यवर उपस्थित होते. ओम साई गणेश सोसायटी सचिव ज्ञानदेव वायाळ, तसेच दशरथ चेमटे, विभाग संघटक ईशान्य मुंबई शिवसेना विभाग क्रमांक 133 चे शिवसेना विभाग प्रमुख मधुकर पाटेकर, शिवसेना महिला विभाग प्रमुख मालतीताई हवालदार, तसेच यशवंत मोरे, साधनाताई शेळके व अनेक शिवसैनिक कार्यकर्ते व विभागातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित होते. ओम साई. सर्व उपस्थित बंधू भगिनींना आणि मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी मान्यवर लोकांना सप्रेम नमस्कार. जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या सोसायटीतील तरुण मुलांनी सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा महाराष्ट्र दिन साजरा केला आहे. महाराष्ट्र दिन हा साजरा करण्याचा जो संकल्प आहे आपल्या सोसायटीतील मुलांनी केला, तसा संपूर्ण महाराष्ट्रभर हा महाराष्ट्र दिन साजरा होतो. महाराष्ट्राची स्थापना 1960 साली 1 मे रोजी झाली आणि महाराष्ट्र राज्य व्हावं यासाठी खूप अनेक लोकांनी आंदोलन केलं. खूप लोकांनी लाट्याकाट्या खाल्ल्या, बरेच नेते जेलमध्ये गेले आणि त्या काळच्या काँग्रेस सरकारने नेहरू असतील, मोरारजी देसाई असतील यांनी महाराष्ट्रातल्या आणि मुंबईमधल्या शेकडो लोकांचा प्राणाची आहुती पण घेतली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि मुंबईचा महाराष्ट्र निर्मिती झाली. मुंबईचा महाराष्ट्राची निर्मिती व्हावी, मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केसमध्ये देखील बरेचसे मुद्दे मांडले आणि त्या केसच्या आधारावर आणि आंदोलनामुळे आचार्य यात्र्यांनी सुरू केलं. त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सर्व त्याच्यामध्ये उतरले, संपूर्ण जनता उतरली आणि महाराष्ट्राचा विजय झाला आणि महाराष्ट्राची स्थापना झाली. म्हणून हा महाराष्ट्र दिवस आपण साजरा करतो आणि त्याचबरोबर कामगार दिवस म्हणून देखील 1 मे हा साजरा केला जातो. आज या दिवसानिमित्त आपल्या सोसायटीतील सर्व तरुण मुलांनी अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला. सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन. कार्यक्रम करताना बरोबर खूप मेहनत लागते, चिकाटी लागते. कार्यक्रम होत असताना बऱ्याचशा घटना अशा घडत असतात की कार्यक्रम होतोय की नाही, होईल की नाही, कसा होईल, काय होईल, पण चिकाटीने काम करत राहिलं तर सर्वच कामं होतात. ज्या देवाची पूजा तुम्ही ठेवल्याच त्या देवाचे आशीर्वाद आपल्या सर्वांनाच आहे. सर्वप्रथम आपण सर्वच जण त्या देवाचे आभार मानायला पाहिजे की आपल्याला एक सुंदर आयुष्य दिलं, महाराष्ट्रात जन्माला घातलं. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. संपूर्ण देशाला त्यांनी लढायला शिकवलं तो महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये समतेची क्रांती झाली तो आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये अध्यात्माची क्रांती झाली, चळवळी वेगवेगळ्या झाल्या, त्या संतांचा, त्या महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जन्माला देवाने घातलं म्हणून त्या देवाचे सर्वप्रथम आभार. आणि त्यावर आपल्याला सर्व लोकांना या ओम साई गणेशमध्ये आपल्या या झोपडपट्टीत जन्माला घातलं की ज्या ठिकाणी आपण खूप मेहनतीने कष्टाने हा SRA प्रकल्प पूर्ण केला. नाहीतर आमच्या कामराज आणि रामबाईनगरमधले लोक 20-20 वर्ष झाले रखडलेले. 20 वर्षापूर्वी आपल्याप्रमाणेच त्यांनी देखील बिल्डरला 2005 साली निवडलं होतं, आपण देखील 2005 साली निवडलं होतं. पण आपण लढपडे करून बिल्डरच्या ऑफिसवर मोर्चे काढून कसं करूनही आपण त्याच्याकडून एक काम करून घेतलं. म्हणून आपण सर्वजण लक्की आहेत आणि त्यासाठी आपल्याला या देवाचे खरोखर आभार मानले पाहिजे, दरवर्षी पूजा पण केली पाहिजे. आज या महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या सर्वांना एकच सांगतो की महाराष्ट्रापासून मुंबई तोडली जाणार असं आपण लहानपणापासून ऐकत आलोय.
पण मुंबई या काही रोटी किंवा कपडा किंवा चपातीचा तुकडा नाही की कोणी पण तोडू शकतो. मुंबईच्या नंतर ठाणे, वसई, पालघर एवढा मोठा पट्टा आहे की त्याच्यामध्ये कोणी काही करू शकत नाही. तर फक्त राजकारणाचा भाग असतो आणि राजकारणामुळे फक्त आरोप प्रत्यारोप केले जातात. त्याच्यानंतर राजकीय नेते सगळे एक होतात आणि पुन्हा कुठल्याही विषयात कुठल्या आघाड्या होत असतात. या कार्यक्रमामध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण या कार्यक्रमामध्ये करण्यात आलं. आता आपण आहोत कामराजनगरमध्ये. या ठिकाणी भव्य असं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आपल्यासोबत अर्चना आहेत. काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? नमस्कार, माझं नाव अर्चना आनंद गवळी आणि मी ओमसाई गणेश सोसायटीमध्येच राहते. आज साहेबांनी मी आज लावणी केली इकडे आणि आज साहेबांनी या गाण्याला बक्षीस देऊन खरंच मला पूर्णपणा दिलेला आहे. साहेब नेहमीच मला त्यांची तिसरी मुलगी असं समजतात आणि खरंच साहेबांचे मनापासून आभार. साहेबांनी मला हा प्लॅटफॉर्म दिला. या प्लॅटफॉर्ममुळे बऱ्याच कलाकारांचं आयुष्य उजळून गेलेलं आहे आणि साहेबांचे मनापासून आभार की साहेबांनी ही संधी मला दिली. साहेबांना विनंती करेन की त्यांनी पारितोषिक द्यावे.